हॅलो, आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागाकडे आपल्याला बघायला भेटणार आहे. सावी सगुणाला घेऊन कळशी भरायला विहिरीवर आली असते. तेव्हा तिथे बायका कोणी धुणं धुवत असतात, कोणी पाणी भरत असतात. तेव्हा त्या बायका कुजबुजू करत असतात. तेव्हा त्या बायका बोलतात, आली बघ. तेव्हा त्यातली एक बाई बोलते की काय काय सावे, तुझी आई नाही आली का पाणी भरायला? तेव्हा सावी बोलते तिला बरं नाही. तेव्हा एक बोलते काल तर चांगली होती. तेव्हा त्या बाया कुजबुजत असतात. सावी आणि सगुणा ऐकतच असते. त्यातली एक बोलते, मी असं ऐकलंय काल ना काहीतरी झालं वाड्यात. तेव्हा एक बाई बोलते, हा ना, ते पाहुणं आलं आणि रागाने गेलं बी. ते एक बाई बोलते, पण झालं काय, आपली साऊ पसंत नाही आली. तेव्हा दुसरी बोलते, आता तिलाच ठाऊ, तिला लाडू खायला घालायला सांग, बाकीच्या पोरी गेल्या नांदायला. इकडे गावातील लोक पाटलांना बोल लावत असतात की तुमच्यामुळे माझ्या पोराची सोयरीक मुडाली. तो वामनराव स्थळ घेऊन येणार होता, पण बोलला अशा भानकुटळ पात्रांच्या पाटलांच्या गावात पोरगी स्थळ दाखवणार नाही म्हणे. तेव्हा एक बोलतो, हे काय बरं झालं नाही पाटील, तुमचं चिडणं, तुमचं कुऱ्हाडं घेऊन पाहुण्यांवर धावणं, माणसं पांगली ना पाटील. तेव्हा एक बोलतो की त्याने वेशीची माती कपाळाला लावली आणि शपथ घेतली यापुढं गावात एक बी मांडव उभा राहणार नाही म्हणून. तेव्हा त्यातला एक माणूस बोलतो, अहो पाटील, हे काय बरं झालं नाही. अहो पुरुषाच्या बैठकीमध्ये बाई माणसाने बोलायला नको, ही समज पोरीला द्यायला नको का? इकडे सावीला एक बाई बोलते की सावी, आता तुझा बी मुक्काम हलो बाई नाही गावातनं. किती दिवस असं आईच्या पदराच्या खाली बापाच्या सावलीत राहणार आहेस? तेव्हा एक दुसरी बोलते, पाटलांचं म्हणजे कसं, गरीबही नको आणि वयानं मोठाही नको. सावीला हे करून रडायला येत असतं. तेव्हा ते बायका हसत असतात आणि नर्मदाचा गोटा मिळाला म्हणजे बरं, त्या हसत असतात. सावीच्या डोळ्यातनं टपटपा आसू गळत असतात. सगुणा सावीकडे बघतच असते. तेव्हा पाटील तिथल्या एका माणसाला बोलतात की मला सांगा, तुमची मुलगी किती आहे? 5-6 वर्षाची असेल ना, अजून 3-4 वर्षांनी लग्नाला येईल. मग मला एक सांगा, तुम्हाला स्थळ म्हणून 10-12 वर्षाचा पोरगा चालेल ना? आणि 10-12 वर्षाचा पोरगा दाखवताना आणि बसताना पाटावर 35 वर्षाचा सांड बसला तर काय कराल तुम्ही? तो माणूस बोलतो, मी त्याला पायतानं तुडवलं असतं. तेव्हा पाटील बोलतात, हेच केलं मी, माझ्याबरोबर हेच केलं त्या वामण्यानं. दुसरा बोलतो, अरे बापरे, असं झालं वय, म्हणजे आपल्या पोरीबाळी कोणाच्या बी दावणीला बांधायला निघाला हा वामण्या. तेव्हा तो दुसरा बोलतो की त्याला म्हणावं भेटच आता. तेव्हा पाटील बोलतात, ना ना, त्या वामण्याला एक मेसेज पाठवा, जिथली माती लावली ना कपाळाला ती नावग्यावची माती म्हणा, तुझ्या सगळं भुईसपाट करीन. इकडे सावी आणि सगुणा पाणी घेऊन येत असतात. तेव्हा सगुणा बोलते, बघितलंच कशी टोमणी मारली बायकांनी. तेव्हा सगुणा बोलते, अगं बायकांकडे, अशा लोकांकडे लक्ष नाही द्यायचं. तेव्हा सावी बोलते, माझं लग्न मोडलं अख्ख्या गावात झालं. तेव्हा सगुणा बोलते, अगं रिकामटेकड्या बायका आहेत त्या. तेव्हा सगुणा बोलते, अगं तुझं कौतुक करणारे वय ग त्या. तेवढ्यात मागून शास्त्री बुवा बोलतात, काय म्हणे, लगीन मोडलं, लग्नाची सुपारी फुटणार, पण काय झालं, लगीन मोडलं. तेव्हा शास्त्री बुवा पुढे येतात आणि बोलतात, फार वाईट झालं हो, फार वाईट झालं. तेव्हा सावीकडे बघून बोलतात, तरी म्हणत होतो लग्न कार्यात विघ्न नको, धर्माकडे लक्ष द्या. पण काय उर्मटपणाचा तर कळस हो, कशाला लावायचे ते शेणाचे दिवे? नाही म्हणजे उजेड पडतो पण दुर्गंधी येते हो. सावी सगुणाला बोलते, चला. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात, आता गावभर पाटलांची चितू होईल. कसं आहे ना, पोरांवरून आईबापांची परीक्षा होते ना. तेव्हा सगुणा बोलते, बुवा असं रस्त्यात अशा लेकराला बोलायचं असतं वय? तेव्हा शास्त्री बुवा बोलतात, मग घरी येतो, मला काय, मला कोणाची भीती आहे, आणि तो माझा अधिकारच आहे, कळलं? तेव्हा सगुणा सावीचा हात धरून सावीला घेऊन जाते. इकडे पाटील माधवाकडून पंतुजींकडे शिदा पाठवत असतात आणि माधवाला सांगतात की काही लागलं तर सांग, पंतुजींची सगळी गरजा पूर्ण करा, आणि पंतुजींनाही सांग काही लागलं तर निसंकोचपणे सांगा म्हणून. असं समजायचं त्यांच्या रमाचं लग्न आहे, असं समजायचं आपल्या सावीचंच आहे. तेव्हा लक्ष्मी तिथे बसलेलीच असते. लक्ष्मी बोलते, आपण सगळेच द्यायला गेलो असतो, पण तेवढ्यात अक्का येते आणि बोलते की कशाला मनाला घोर लावते ग. तेव्हा ती बोलते, खंडूजी मी काय म्हणते, मी आज सगुणाशी बोलूनच घेते. तेव्हा पाटील बोलतात, हां बोल तू, पण सगळा तपास कर, मुलगा काय करतो काय नाही, काय कामधंदा करतो, मुलाचं वय किती, म्हणजे धाकट्याचं करायचं की थोरल्याचं लग्न करायचं, सगळा तपास करून घे, मग पुढचं बात बघू. जर जमत असेल तर होईल, नाही तर राहिलं. तेव्हा पाटील बोलतात, सगुणा अक्का कुठे? तेव्हा अक्का सांगते, अरे सगुणा आपल्या सावीच्या मागं पुढंच फिरत असते. आपली सावी सगुणाच्या नजरेत भरली आहे, ठाव आहे मला.
तेव्हा पाटील बोलतो बघू जवाच्या गव्हात तवाच्याच पोळ्या. इकडे सावी सगुणाला जेवण वाढून देते. तेव्हा सगुणा बोलते की अगं छान झाली की भाजी, लक्ष्मीबाईंना बरं नाही ना मग कोणी केली? तेव्हा सावी बोलते म्या केली, अजून हवी आहे का? तेव्हा सगुणा बोलते तू जेवली का? तेव्हा सावी बोलते नाही. तेव्हा सगुणा बोलते अरे पाट घेईन माझ्याबरोबर बस. तेव्हा सावी बोलते नाही न गं, तुम्ही जेव्हा मला भूक नाही. तेव्हा सगुणा बोलते म्या मोठी आहे ना मग ऐकायचं माझं, चल पाट घे आणि बस जेवायला. तेव्हा सगुणा सावीला तिच्या हाताने घास भरवते. तेव्हा सगुणा बोलते मला एक सांग, तुमच्या गावातलं भैरवाचं देऊळ जागृत आहे म्हणे. तेव्हा सावी बोलते आहे की. तेव्हा सगुणा बोलते मग मला नेशील का संध्याकाळी देवळात? तेव्हा सावी बोलते नेईल की. तेव्हा सगुणा बोलते तुमच्या गावात काय 1-2च देवळं आहेत म्हणे? तेव्हा सावी बोलते तेव्हा सगुणा बोलते पुण्यात ना अशी ढीगभर देवळं आहेत, नाव सांगू का तुला? तेव्हा सगुणा एक एक मारुतीचं नाव सांगत असते. डांग्या मारुती, भद्र्या मारुती, उंटाड्या मारुती. तेव्हा सावी हसते काय उंटाड्या मारुती? सावी हसायला लागते. तेव्हा सगुणा बोलते वय गावात आहे ना पेशव्यांचे उंट तिथे त्या मारुतीच्या तिथे बांधायचे म्हणून त्याला उंटाड्या मारुती म्हणतात. तेव्हा सगुणा बोलते अगं ढुल्या मारुती पण आहे. तेव्हा सावी बोलते ढुल्या? तेव्हा सगुणा बोलते अगं पानिपतच्या येळेला ती मूर्ती ढुल्याला लागली होती म्हणून ढुल्या मारुती. अगं तुला सांगते भिकारदास मारुती, सोन्या मारुती सगळी देवळं, पण तुला सांगते पुण्यातली देवळं जागृत आहे बरं का. अगं इतिहास आहे ना त्यांना. तेव्हा सावी बोलते खरं सांगू का? तेव्हा सगुणा बोलते हां तू चल पुण्याला आणि तू स्वतःच बघ. तेव्हा सावी बोलते एक सांगू का, माझी मैत्रिणी रमा आहे ना तिला पुण्याला दिले, ती पुण्यावरून आली का मला समजा सांगणार आहे. तेव्हा सगुणा बोलते अगं तिने कशाला सांगायला पाहिजे, तूच चल की पुण्याला, अगं आपला वाडा आहे की. तेव्हा सावी बोलते कोण कोण राहतं तुमच्या पुण्यात? पुण्याच्या वाड्यात. तेव्हा सगुणा बोलते पुण्याच्या वाड्यात आमचं शेंडे फळ ज्योती हाय. तुला कसं आबा आहेत तसे ज्योतीचे आबा आहेत, ज्योतीची आई सावत्राई चिमणाबाई. ज्योतीला मोठा भाऊ आहे राजाराम, तो आणि त्याची बायको पार्वती. आम्ही तिला लाडानं पाळू म्हणतो आणि म्या हाय. आम्ही सगळे गुण्यागोविंदानं त्या वाड्यात राहतो बघ. असं गुन्हा बोलते तू चल आमच्याबरोबर, ये एकदा पुण्याला आणि बघ आमचा वाडा काय. इकडे ज्योतीचे आबा, त्याचा भाऊ, त्याची वहिनी सगळे फुलं बसलेले असतात. त्यांच्या गप्पा चालू असतात. तेवढ्या ज्योतीची काकू येते आणि बोलते म्याना भोपळ्याच्या घाऱ्या केल्या होत्या. म्हटलं आलं ज्योतीसाठी घेऊन. तेव्हा ज्योतीचे दादा बोलतात की राणूजीला आवडेल ना हो. तेव्हा ज्योतीची काकू बोलते आता बाई न आवडायला त्यासनी काय झालं, भावासाठी काही करणार नाही का? तिची काकू बोलते आता हे सगळं तुम्ही जाणो आणि तुमचा भाव जाणो, तुम्ही काय एकाच आईच्या पोटाला जन्माला आला हाय, आज भांडाल आणि उद्या एक व्हाल, माझं काय मधल्यामध्ये वांग नको. तेव्हा ती बोलते काय काही पार्वती सगुणा वंश कुठे दिसत नाही. तेव्हा पार्वती बोलते जत्राला गेले आहेत नायगावला. तेव्हा काकू बोलते आता ग बया इथे म्हटलं भांबुर्ड्याच्या जत्रेला चाल तर तिथे नको आणि एवढ्या लांब जत्रेला नायगावला गेला, आता बरं जॉन साहेबांनी सोडलं तिला. ज्योतीचे दादा बोलतात जाऊ दे देवा आल्यावर परसाद खा. बरं ये पार्वती हे घे आणि माझ्या ज्योत्याला दे. इकडे सगुणा सावी मागे मागेच फिरत असते. तेव्हा त्या दोघी गाईच्या गोठ्यात बसलेल्या असतात. तेव्हा सगुणा सांगते अगं किती काम करतेस, दमली नाही का लेकरा? तेव्हा सावी बोलते मी नाही दमत. तेव्हा सगुणा बोलते नाही तू म्हणजे आमच्या ज्योतीसारखीच आहेत. आमचा ज्योती कसा आहे सांगू का त्याला? तेव्हा सावी बोलते सांगा. तेव्हा सगुणा बोलते ज्योती म्हणजे सोन्याचा खांब, नाही म्हणजे हट्टी नाही असं नाही बरं का. मला त्याचा हट्टीपणा लई आवडतो बघ, म्हणजे खेळासाठी काही मागायस खाण्यासाठी नाही हट्टी बरं का त्याचा, पुस्तकांसाठी हट्टीपणा करतो बघ. सावीला ही गोष्ट खूपच आवडते. तेव्हा सगुणा बोलते त्याला म्हणजे पुस्तकं वाचायला लई आवडता बघ. तेव्हा सावी पटकन बोलते खरंच? तेव्हा सगुणा बोलते त्याला म्हणजे पुस्तकांचा वास आवडतो. तेव्हा सावी बोलते खरंच पुस्तकांचा वास लय भारी येतो का? सगुणा बोलते आता मला कसं माहिती, त्यालाच माहिती, ज्याला आवडतं त्यालाच कळतं बाई हे, त्याला तेवढ्यात गाय हंबडायला लागते. तेव्हा सगुणा बोलते अगं बाई भूक लागली का हिला? तेव्हा त्या दोघी हसतात. तेव्हा सगुणा बोलते तर मी काय सांगत होते, अगं घरामध्ये फुलं असतात, बकुळी, मोगरा, चाफा, पण त्याला त्या फुलांचा वास नाही आवडत, त्याला पुस्तकांचा वास आवडतो. तेव्हा सावी हसते. तेव्हा सगुणा बोलते मला सांग तुला कुठली फुलं आवडतात? तेव्हा सावी बोलते मला मोगऱ्याचा सुगंध आवडतो. तेव्हा सगुणा बोलते मला बी मोगऱ्याचा सुगंध आवडतो. तेव्हा सावी हसायला लागते. तेव्हा सगुणा बोलते दे टाळी. तेव्हा सावी बोलते आणि त्यासनी? सगुणा बोलते अगं बाई त्यासनी तेच सांगते ना, त्याला फुलांचा सुगंध नाही, त्याला पुस्तकांचा सुगंध आवडतो. तेव्हा सावी बोलते फक्त?
तेव्हा सगुणा बोलते, "अगं बाई, तो इतका हुशार आहे, इतका हुशार आहे, तर पुण्यातली भट बामण्यांची पोरं आहेत ना, त्याच्या पाठी मुंगळ्यासारखी चिपकलेली असतात." तर सावी बोलते, "कसं? आमच्या इथे तर पंतोचीच पोरांना शिकवतात." तेव्हा सगुणा बोलते, "अगं, ते शाळा पुस्तकाचं झालं, पण मळ्याचं आमचा ज्योती फुलं खोडायला गेला ना, तर अशी फुलं खोडतो तर देठाला बी कळत नाही कुठून खोडलंय. अगं आमचा ज्योती लय हळवा आहे, सगळा कळवळ आहे त्याला गोरगरिबांचा. कुणाला काही मदत लागली ना तर पहिले जातो बघ." "बाई, असा आहे आमचा ज्योती." तेव्हा सावीच्या चेहऱ्यावर हसू खुलतं. इकडे ज्योती चिखलामध्ये एकाला धरून धरून मारत असतो आणि बोलतो, "खरं बोल, तूच बांध पोखरला ना?" तेव्हा बाबाजी बोलतो की, "अरे ज्योती, बांधासाठी त्याला मारशील काय?" तेव्हा ज्योती त्याचीही कॉलर धरतो आणि बोलतो की, "हे बघ, मी त्याला बांध पोखरताना बघितला आहे. तो एकदा नाही दोनदा. त्याला सांग पुन्हा माझ्या वाट्याला जायचं नाही आणि बांधायलाही जायचं नाही, कळलं?" इकडे सगुणा सांगत असते सावीला, "असा आहे माझा ज्योती मायाळू, पण ना त्याला खोटेपणा सहन नाही होत. त्याला जे पटतं ना तेच तो करतो. फुल्यांच्या घरातलं नाक येतो आणि ज्योतीचा भाऊ नाही का राजाराम, तो पण प्रेमळ आहे बरं. आणि राजारामची बायको पारू, ती तर नेहमी हसत खेळत असते. आमच्या घरात ना तंटा असं काही नाही बघ, सगळे गुण्या गोविंदाने नांदतात. खरं तर आमचा व्यवसाय फुलांचा आहे, पण तो व्यवसाय करता करता आमचं घरच अख्खं फुलांसारखं होऊन गेलं बघ. मोहरून गेलंय, सुकुमार झालंय." सुकुमार म्हणजे काय माहिती का? नाजूक, सुगंधित, अगदी तुझ्यासारखी. ही चरबी जशी दुधाने भरली नाही का, तसं आमचं घर सुखानं भरलंय बघ. तेव्हा सावीला तिच्या आबांचे वाक्य आठवतात की त्याच्या घरची माणसं प्रेमळ असली पाहिजे. घरात पैका कमी असला तरी चालेल, पण घरात माणसांमध्ये एकमेकांमध्ये प्रेम, जिव्हाळा पाहिजे. तेव्हा सगुणा इकडे बोलते, "फक्त आमच्या घरात एक कळी नाही आहे बाबा." तेव्हा सावी बोलते, "कोणती कळी?" तेव्हा सगुणा तिच्या गालाला हात लावते आणि बोलते, "ही चाफ हे कळी." सगुणा बोलते, "ही कळी मला माझ्या ज्योतीसाठी पाहिजे बरं." आणि इथेच सावीला खूप आनंद होतो आणि आजचा एपिसोड संपतो.